हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे. व्हिडिओमधील काही सीन तुमचे किंवा तुमच्या मित्राच्या आयुष्याशी जुळत असतील तर तो एक योगायोग आहे. धन्यवाद. नाही. मग कुठे तू BMW कार? मला तर काही दिसू राहिली नाही. बर त्या जाऊ दे. तो संघ पैसे आणले का? मी कशाला आणू संघ पैसे? 10 रुपयाला तू येले. माझ्याकडे काही पैसे नाहीये. मग आता बिल कोण भरन? तू भर. मी काऊन भरू? 10 रुपयाला तू येले, तू भर. माझ्याकडे काही पैसे नाहीये रे भाऊ. माझ्याजवळ बी पैसे नाहीये. मग ते मला काही सांगू नको. इथलचे लोक लय डेंजर आहे. पैसे जर दिले नाही ना तर आपल्या दोघाला बी कपडे काढून आणन. मी तर 10 रुपयाले मला कपडे काढून आणलं बी तर मला दारूच्या नशात लागणार बी नाही आणि मग अपमान बी होणार नाही. तू तो पाय आता. अरे मी कुठून आणू पैसे? कोठून बी आण. मला काही सांगू नको. तुले बी लय आणन ते लोक. फोन पे ला बोलून घे वाटलंच तर पैसे. 5 रुपयाचा चक ना 5,000 पडणार भो. काय झालं रे? काऊन रडू राहिला? आणि तुला माहिती का सगळ्यात हरामखोर कोण आहे? राजकारणी नेते सगळ्यात हरामखोर. ते तर आहेच. त्याच्यापेक्षा बी मोठा हरामखोर कोण आहे माहिती का? कोण आहे? मग सासरा. कस काय? सासऱ्यानं धरून हाणलं होतं काय तुला? तू चुप रे बेवड्या. मी सांगू राहिलो ना. काय केलं तो सासऱ्यानं? माझ्या सासऱ्यानं चांगली पोरगी मांग ठुली आणि एकदम भंगार पोरगी माझ्या गळ्यात गुतून दिली. मै बायको नागिन आहे नागिन आणि मै साली डार्लिंग आहे डार्लिंग. आय लव्ह यू साली. अरे तो आता काहीच नाही. मी आता लव्ह मॅरेज करेल. चांगली गोष्ट आहे ना. मग प्रेम सक्सेस झालं तू. काय घंटा चांगली गोष्ट आहे. मै बायको मला रोज आणती लाता खाली, कधी बेलण्या खाली, कधी झाडू खाली. जे हातात पडन त्यानं आणती. हे तर अन्याय आहे, अत्याचार आहे पुरुषावर. तू काय कर, केस टाकतोय बायकोवर आणि जलद पाठवतील. टाकली होती मी केस तिच्यावर. वकील बी बोलला होता घरी. मग पुढे काय झालं? तिनं वकिलाला बी आणलं आणि मला बी आणलं. तेव्हापासून कोणताच वकील मै केस बी घेऊन राहिली. बरं झालं भाऊ मग लग्न होईल. माझ्या साली संग करतो का लग्न? मी सोयरीक जमून देतो तुमची. नाही रे भाऊ, तुझी बायको इतली डेंजर आहे तर तुझी साली किती खराब असन. नाही रे, एकदम गरीब गाय आहे मै साली. गरीब गाय कधी शिंगावून उचलून फेकन सांगता येत नाही. माझ्या बायको संग करतो का लग्न? मला हाताने आत्महत्या करायचा शौक नाहीये. आता काय झालं रडाला? मला इथून गेल्यावर बायकोचे पाय दाबणे. आता तुला काय झालं रे बोरडाला? मला इथून जाऊन भांडे घासणे. मवा माया बायकोवर लय प्रेम आहे आणि तो यावर बी लय प्रेम आहे. आय लव्ह यू. मॅड मेंटल बेवड्या. बेवडा कोणाला म्हणून राहिली? डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द बेवडा मॅन. बेवडा असन तो बाप, बेवडा असन तो पुरं खानदान. वाचवा वाचवा. काय झालं ताई? हे बेवड माझ्यासारख्या अबला नारीचा तबला वाजवायचा प्रयत्न करू राहिलं. करे लय मस्त याला का? थांब दाखवत तुला. मारा रे या बेवड्याला. ओ कोण मारवल त्याला? तुला काय करायचं रे 1.5 फुट्या? मवा भाऊ जो याला बी मारा रे. आता पुढच्या बारची ना एखाद्या पोरची छेडछाड केली ना तर डोळे काढून गोट्या खेळू. इतका नाद आहे का तुम्हाला गोट्या खेळायचा? चुप रे तू बेवड्या. त्यामुळं मार खाणं पडला. खुश हुआ.